समर साहेब, 5 तारखेला उत्तम मुहूर्त आहे. एक मुहूर्त 10 वाजता आहे आणि दुसरा 11:30 वाजता आहे. 11चा चालेल अजय? हो अगदी. मग गुरुजी 11 वाजताचं फायनल करा. काकू, सरपोतदारांच्या घरी तू कळवशील ना? ठीक आहे गुरुजी, तुम्ही तयारी सुरू करा. येतो मी. उप्स, हाय, नमस्ते. हाय गाइस. हे काय, गुरुजी का आले होते? ओ माय गॉड, पिंटर, डोंट टेल मी. माझ्या लग्नाची डेट ठरली आहे. येस. जशी तू डेट ठरवलीस तसं मी काहीतरी ठरवलंय. आता काय? आपण चौघ म्हणजे तू, नंदुताई, मी आणि रो, आपण दिवाळी थीमचं प्री वेडिंग फोटोशूट करणार आहोत. इजंट इट एक्साइटिंग? आणि बघ, टीम मी फायनल केलेली आहे. कॉस्ट्युम्स आणि लोकेशन्स ऑलमोस्ट फायनल. थँक मी लेटर. आपण छे मी असलं काही करणार नाही. आय न्यू इट. आय लिटरली न्यू इट. तू असंच म्हणणार. बट I am smart. So already मी नंदुताईला कन्व्हिन्स केलेलं आहे. आता तुझ्या होणाऱ्या बायकोला जे हवं ते तुला करावंच लागेल. हो की नाही अज्जू? हे बघ पिंट्या, अधीरानं एकदम करेक्ट बोल. आय एम ऑलवेज करेक्ट. हे बघ अधीरा, या असल्या गोष्टींसाठी माझ्याकडे वेळ नाही आणि मला त्याच्यात इंटरेस्ट पण नाही. आणि आता तुझ्याकडे ऑप्शन सुद्धा नाही. अरे दादा, मी किती वेळा तो डायलॉग म्हणू? हे बघ, प्यार एक बार होता है, शादी एक बार होती है और प्री वेडिंग फोटोशूट भी एक ही बार होता है. अज्जू यार, मला वेळ नाही, विषय संपला. ओके ठीक आहे, मग मी आणि रोहन सुद्धा फोटोशूट कॅन्सल करतो. अधीरा, व्हॉट नॉनसेन्स. प्रत्येक गोष्ट समरच्या डोक्यावर लादलीच पाहिजे का? हे सरळ सरळ इमोशनल ब्लॅकमेलिंग आहे. हॅलो मॉम, प्लीज. आम्ही जे काही करतो ना ते सगळं प्रेमापोटी करतोय. पिंट्या, अरे छान कल्पना आहे. तेवढ्याच ना तुम्हाला एकत्र वेळ घालवता येईल ना. तुम्हाला काय करायचं ते करा, मला कशाला याच्यात ओढताय? प्लीज 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 ना दादा, प्लीज. ओके ओके ठीक आहे. 4 आय मीन 4 4 3 2 2 2 2 2 और 3 2. ओके 2 तर होत, पण 2 नक्की ना? नक्की? येस, थँक्यू थँक्यू. ओ वा 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 वा. ओ बापरे, काय पोरगी आहे रे ही तुझी. अधीरा मीरा वाटणार आहे सगळ्यांच्या डोक्यावर. तू पाणी पी आधी. एक एक वाढतच चाललंय हिचं. हा, काय कशी बोलते, कशी वागते. म्हणजे सगळी कामं काय मी एकटी नाही करायची? नाही आई, मग मगाशी तू का मला फोर्स करत होतीस तिच्या समोर फोटोशूट साठी? ए, तूच बोलला होतास ना, समर राजवाडे तयार झाले की मी पण तयार होईल. काय? आणि ती काय समर राजवाडेंना कसंही फोर्स करून तयार करेल आणि ते आपल्या बहिणीसाठी काय वाटेल ते करतील. पण मी सांगते तुला रोहन, परिस्थितीची जाणीव नाही या मुलीला. आई, असं काय बोलतेस तू? अगं लग्न ठरलंय ना तिचं, ती एक्साइटेड आहे, एन्जॉय करायचंय तिला. काय चुकलं त्यात? ते सगळं जाऊ दे, मला तू एक सांगते, कशी बोलली ती शांताला. तिच्या जिभेला काही हाडबीड आहे की नाही असं वागायचं असतं, असं बोलायचं असतं शांताला. हे आई, शांत काकूला पण ना दुसऱ्यांच्या आयुष्यात नाक खुपसायची खूप घाण सवय. अरे पण असं वागायचं असतं का कधी? असं बोलायचं असतं? राहायचंय आपल्याला इथे, जर समजाव तिला, समजाव. हे आई, हे बघ, तिचा पिंट्या दादा सोडून तिला तर कोणीच समजवू शकत नाही. अधीराचा फोन. शांत बस. हॅलो रो, गेस व्हॉट? पिंट्या दादा फोटोशूट साठी रेडी झालाय. ग्रेट यार. बट
तो मला म्हणालाय की मी फोटोशूट मध्ये 2च फोटो काढून घेणार. 2 फोटोज मध्ये फोटोशूट होतं का? बट नो वरीज व्हेन अधिरा इज हिअर. त्याला आपण फोटोशूट साठी बोलवायचं आणि आपण मॅक्झिमम फोटोज काढून घ्यायचे. ओके ओके. बाकी एक्झॅक्ट फोटोशूटची डेट मी तुला लवकरच कळवेन. ओके रो, आय एम व्हेरी मच एक्साइटेड. आय जस्ट कांट वेट. आय लव्ह यू. हां, लव्ह यू टू. बाय. काय रे? चमत्कार झालाय आई. पिंट्या दादा फोटोशूट साठी हो म्हणालेत. झालं. मल्लिका, मल्लिका, अगं त्या धारवाडच्या मंडळींना ना 4 दिवस आधीच बोलवायचं बरं का लग्नाला. नाही म्हणजे साखरपुड्याला आले नव्हते ना ते, आणि मी समरचाही साखरपुडा उरकून घेतला ना. नाराज झाले जरा अजब. बोलवा ना आई. 3 हॉटेल्स एक्स्ट्रा बुक करावे लागतील. माणसं वाढतायत, कळतंय का? अगं मग करूया की. तसंही सगळेजण समरच्या लग्नाची वाट बघत होते. हे काय झालं? आता फोटोशूट पण होणार आहे. अरे अगं अधिरा, सांभाळ जरा. आय गेस आता बँडेज बदलावं लागेल. तरी सुद्धा आता जन्मभर ही खून राहणार आहे. लोक बघणार, प्रश्न विचारणार. विचारू देत. विचारू दे. कसं काय? संशय नाही करणार ते ना? संशय काय, मीच जाऊन सगळ्यांना सांग. आय डोंट केअर आणि मला काही फरक पडत नाही. मला त्याची लाजही वाटत नाही, कारण मुळात मी काही चूकच केलेली नाहीये. यू नो व्हॉट, ही जी खूण आहे ना, ती खूण म्हणजे मी माझ्या रिलेशनशिपसाठी, माझ्या प्रेमासाठी आणि माझ्या एक्झिस्टन्ससाठी घेतलेला स्टँड आहे. ओके, अँड वेल, आय एम प्राऊड ऑफ इट. व्हॉट? प्राऊड ऑफ इट? ह्याच्यात कसला आलाय प्राईड? एनिवेज तुझ्याशी बोलण्यातच अर्थ नाही. अंशुमन, कॉल द डॉक्टर. नको नको नको, तुम्ही प्लीज माझ्यासाठी काहीही करू नका. डोंट बॉदर, मी बोलवेन. ओके? बघितलं ना, हे असं चाललंय हिचं सगळं. हे तुम्हीच विचार करा. उद्याही त्यांच्या घरात जाणार आहे. तुम्हीच म्हणता ना, ती साधी माणसं आहेत. आता साध्या माणसांच्या घरच्या सुना अशा वागतात का? उद्या त्यांच्या घरची मुलगी आपल्या घरी येणार आहे. विचार करा ही जरा, की उद्या हिनी जर का तिथे काही केलं, काही खुट्ट झालं, तर त्याचे परिणाम सगळे इथे दिसणार. आई तुम्हाला कळतंय का? आई ती मुलगी स्वानंदी ती आपल्या घरी येणार आहे. आपण आपल्या मुलीसाठी दुसऱ्याच्या मुलीचा का बळी देतोय? जरा विचार करा ना आई.